पुणे महापालिकेच्या हडपसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत मामा तुपे यांची निवड झाली असून त्यांनी आज हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात पदभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्याला आमदार योगेश टिळेकर, सहाय्यक आयुक्त रवींद्र खंदारे, नगरसेवक डॉक्टर कुमार कोदरे, मारुती आबा तुपे, नगरसेविका पायल विराज तुपे, सारिका अमित घुले, नंदा अबनावे, खंडू लोंढे, सुभाष नाना जंगले, गणेश फुलारे, राहुल आबा तुपे, भूषण तुपे, सविता हिंगणे, सोनल कोदरे, आकाश डांगमळी, माऊली कुडले, बाळासाहेब हिंगणे, अमित गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रशांत मामा तुपे यांनी सांगितले की स्वर्गीय अण्णासाहेब मगर, विठ्ठल तुपे, प्रधान, दादा गुजर, रामभाऊ तुपे आणि बाळासाहेब शिवरकर यांचा समर्थ वारसा हडपसरला लाभला आहे। येथील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत। आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला प्रभाग समिती अध्यक्षपद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रशांत मामा तुपे यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला। दरम्यान आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने नवीन हडपसर उभारण्याचा संकल्प केला जाईल। तसेच करेक्ट कार्यक्रम करून हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष बसविला आणि या सभागृहात प्रथमच आलो, अशी टिप्पणी त्यांनी केली। आगामी काळात हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मी हडपसरच्या जनतेचं या निमित्तानं आभार व्यक्त करेन की हडपसर मांजरी केशवनगर या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रशांत मामा तुपे हे या क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, बिनविरोध निवडून आले। या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये या क्षेत्रीय कार्यालयाचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा झाला, हा इतिहास मामांच्या रूपाने निर्माण झाला। परंतु त्याचं सगळं श्रेय हे जनतेचं आहे। जनतेने पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना आशीर्वाद दिले। मांजरी केशवनगरमध्ये आमचे 3 नगरसेवक निवडून आले, माळवाडी रामटेकडीमध्ये आमचे 3 नगरसेवक निवडून आले, हडपसर गावामध्ये 2, असे साधारणतः 12 पैकी 8 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले। जनतेने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला। जो विकास देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये होतोय, जो विकास राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून होतोय, तोच विकास या शहराच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये यावा ही भूमिका जनतेने मांडली आणि भारतीय जनता पक्षाला विश्वासाने मतदान दिलं। आणि म्हणून आज या ऐतिहासिक कार्यक्रमाला येण्यामुळे प्रचंड आनंद झाला की ज्या विधानसभेचा मी आमदार म्हणून काम केलं, त्या विधानसभेमध्ये त्या क्षेत्रीय कार्यालयातलं मुख्य क्षेत्रीय कार्यालय हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमचा अध्यक्ष बसला। आज शहरामध्ये 16 पैकी 14 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले। एका ठिकाणी आमच्या महायुती राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून एक ठिकाणी त्यांचा झाला आणि काँग्रेसचं एक ठिकाणी संख्याबळ असल्यामुळे त्या ठिकाणी झालं। परंतु शहराने विकासाला मतदान दिलं, त्यामुळे शहराच्या नागरिकांच्या त्याच पद्धतीने हडपसरच्या नागरिकांचे जे विकासाचे प्रश्न रखडलेले आहेत ते राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून महापालिका सोडवण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये वचनबद्ध आहोत। आज आमचा अध्यक्ष बसलेला आहे, भविष्यामध्ये इतकं चांगलं काम करू की या विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पुन्हा विधानसभेचा सदस्य व्हावा, या भूमिकेत आम्ही काम करू। बघा, असं आहे, हडपसर क्षेत्रीय कार्यालयात किंवा हडपसर विधानसभा परिसरामध्ये 1952 सालापासून महापालिका काम करते। मग अनेक विकास आराखडे जरी त्या ठिकाणी झालेले असेल तरी सुद्धा कुठलाही विकास आराखडा तुम्हाला जर कार्यान्वित करायचा असेल तर जागा ताब्यात येणं खूप महत्वाचं आहे। म्हणजे डीपी मध्ये एखादा रस्ता पडला असेल, एखादा अग्निशामक पत्र असेल, एखाद्या शाळाचं रिझर्वेशन असेल, एखाद्या उद्यानाचं रिझर्वेशन असेल, दवाखान्याचं असेल, तर ते विकसित करायची इच्छा सभासदाची पण असते, महापालिकेच्या प्रशासनाची पण असते, पण अडचण असते जागा ताब्यात येण्याची। आणि अशा वेळेस वर्षानुवर्ष कदाचित अनेक जागा ताब्यात न मिळाल्यामुळे हा विकास आराखडा कार्यान्वित करण्यासाठी विलंब झाला असेल तरी सुद्धा आता आमची सत्ता या महापालिकेत आल्यानंतर माननीय महापौर असतील, माननीय सभागृहाचे नेते असतील, माननीय स्थायी समिती असेल, या सर्वांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षित जागा असेल
एखादा विकास शेतकरी ती जागा देत नसेल तर त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या जागेचा योग्य मोबदला निर्णय करून भविष्यामध्ये तो सगळा विकास आराखडा कार्यान्वित करण्याची जबाबदारी आमची आहे. प्रथम माझा वाहतुकीच्या संदर्भात असेल, रखडलेले रस्ते, अतिक्रमण आणि आरोग्याच्या सुधारणासाठी प्रामुख्याने माझा हा प्रश्न असेल. मी सगळ्यात मोठा म्हणजे ज्या वाहतुकीची कोंडी ते अनाधिकृत पथारीवाल्यांचं असेल, कोणाचंही नुकसान न होता त्यांनाही पर्यायी जागा देण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे. माझा अजेंडाच आहे, सर्वसामान्य जनतेसाठी मला काम करायचंय. कोणाचंही नुकसान न करता योग्य प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा माझा मानस आहे. नक्कीच आपला सत्तेचा फायदा होणार आहे, कारण केंद्रात सरकार आपले, महाराष्ट्रात सरकार आपले, पुणे महानगरपालिकेचं सरकार आपलं आणि आपल्या प्रभागामध्ये पण सरकार आपलं असल्यामुळे सगळे प्रश्न मार्गी लागायला 100% मार्गी लागतील आणि ते आम्ही निर्धारच केलाय. हे 100% प्रश्न सोडवणारच आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.